झी 24 तास एक पाऊल पुढे। तर नवा यंगिस्तान येतोय। ये है यंगिस्तान, ही नवीन युवा शक्ती, हे सगळे नवीन युवा प्लेयर्स सापडलेत टीम इंडियाला आणि या सगळ्याच्या जोरावरती आपण मिळवतोय दणदणीत विजय। हा सगळा युवा शक्तीचा यंगिस्तानचा विजय। मोहाली टेस्टमध्ये शिखर धवननं डेब्यू टेस्टमध्ये फास्टेस्ट सेंचुरी झळकावत सगळ्यांचंच लक्ष वेधून आपल्याकडे घेतलं। त्याच्या शानदार बॅटिंगमुळे त्यानं वीरेंद्र सहवागचं स्थानही धोक्यात आणलंय। त्याचा रावडी अंदाज देखील यंगस्टर्सना चांगलाच भावतोय। धवनची कामगिरी अशीच होत राहिली तर लवकरच त्याच्यासमोर ग्लॅमरचं वलय देखील निर्माण होण्याची शक्यता आहे आणि एकूणच त्याची स्टाईल बघता, त्याचा रावडीपणा बघता आणि त्याचा लोक बघता हे 100% होणार, हे अगदी खरं आहे। क्रिकेटपटूच्या बॅटचा आवाज जेवढा मोठा तेवढं त्या क्रिकेटपटूला मोठ्या ग्लॅमरचं वलय मिळतं। शिखर धवनच्या बाबतीतही काहीसं असंच घडतंय। काल परवापर्यंत दिल्लीचा हा मुलगा ग्लॅमरच्या चमचमत्या दुनियेपासून दूर होता, मात्र सध्या क्रिकेटचं ग्लॅमर त्याच्या आजूबाजूला फिरतंय। शिखरावर धवन। देशातील गल्लीबोळात अनेक युवक मिशीला पीळ देताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्याप्रमाणे शिखर धवन देतो आणि त्यामुळेच थोड्याच कालावधीत धवनचा हा रावडी अवतार तरुणाईमध्ये पॉप्युलर होणार यात शंकाच नाही। पर अभी उसके बाद अभी ऐसा लग रहा है कि शिखर धवन कुछ भी कर सकता है। मोहालीमध्ये आपल्या बॅटच्या चलव्यानं शिखर धवननं दिवाळी साजरी केली। यामुळे आता त्याची ब्रँड व्हॅल्यू ही कमालीची वाढण्याची शक्यता आहे। 2012 मध्ये शिखर धवनची आयपीएल मधील एकूण कमाई 1,40,00,000 रुपये होती। टीव्हीच्या दुनियेत शिखरची एंट्री झालेली नाही, मात्र ग्लॅमरच्या दुनियेतही शिखरची एंट्री धमाकेदार होईल अशी आशा एक्सपर्ट्सनी व्यक्त केली आहे। क्रिकेटच्या मैदानापासून दूर धवनची लाईफस्टाईलही यंगिस्तानला आकर्षित करेल अशीच आहे। शिखरही कमालीचा बाईक वेडा आहे। त्याच्याकडे 1000 सीसीची सुपर बाईक आहे, ज्या बाईकची किंमत आहे 25 लाख रुपये। पार्ट्यांमध्ये एन्जॉय करणं, अत्याधुनिक गॅजेट्स शिखरच्या लाईफस्टाईलचाच एक भाग आहे। त्यामुळे शिखरची ही लाईफस्टाईल लवकरच यंगिस्तानच्या स्टाईलचा एक भाग बनेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।